या वारकरी संताच्या हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासवटा ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशवंताटी प्रिय पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ प्रसंगी थोडा आवाज द्या संप्राप्त कीर्तन रूपे गेन कमी करा आणि आवाज वाढवा गेन जास्त झाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा सर्वांच्या कानपाट असलेला कुणाकुणाचा पाठ असलेला आयुष्यात खूप महत्वाची असणारी जोडी सांगणारा अभंग आहे। आयुष्यात प्रत्येक माणूस जोडत असतो हे साधू संतांना समजलं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना कळालं की या जगतामधली सगळी माणसं नश्वर गोष्टीची जोडी करतात म्हणून आयुष्याचा शेवट गोड होत नाही। आयुष्यात खरी जोडी कोणती करावी ऐसी जोडी करा कोणती जोडी करायची रामकंठी धरा परत ही जोडी केल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये कोणता फायदा होईल जेने चुके फेरा गर्भवास कोणता फायदा होतोय गर्भवास नावाचं चक्र चुकवता येतं। महाराज आम्ही तर गुरफटलेलो आहे हो बर शाश्वत गोष्टीमध्ये गुरफटलो का नश्वर गोष्टीमध्ये नश्वर गोष्टी नाशवंत आटी प्रिया पुत्र धन महाराज हे काय नाही बीज ज्याचा शीन जो आधी अंती जो जन्माच्या अगोदर होता मेल्यानंतर सुद्धा असणार आहे बीज ज्याचा शीन तेची फळ। महाराज आम्ही नेमकं काय करावं आम्ही नामस्मरण करावं बर कसं करावं जशी नाव असते ना नावच उदाहरण दिले इथं नाव धड करा सहस्त्र नावाची बरं का नावाची बरोबर आहे का नामाची बरोबर आहे नामाची बरोबर नाव धड करा सहस्त्र नामाची साध्या सुध्या गोष्टी पार करेल यात काय नवल नाही भवसागर कुणालाच पार करता आला नाही संसारी माणसाला तो भवसागर तारून नेण्याची ताकद फक्त हरिनामाच्या होडीमध्ये नाव धड करा सहस्त्र नामाची जे भवसिंधुसी थडी पावे त्या पैल तीराला नेणारे नाव नामस्मरणाने बनवावी। महाराज आम्ही ती नाव बनवली आम्ही अखंड नामस्मरण केलं राम 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 असा जप केला समजा तरी सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये जर आम्हाला न्यायला काळ आलाच आम्ही नामस्मरण करून
जर आम्हाला काळ न्यायला आला तर काय करू? तुकोबारांनी सोपं सांगितलं, कानाखाली मारा त्याच्या, तोंडावर अशी बरं का खनकन सापड पडायची. कोणाच्या? हा, फक्त काळाच्या ध्यानात ठेवा. काळाच्या अशी खनकन वाजवून द्यायची. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, नाही सावरला तरी काळ. मग आपण भाता भरलेला आहे बघा रामबाणाचा. असं म्हणतात रामबाण एकदा सुटला की सुटला. सगळ्यात शेवटचं औषध काय असतो? रामबाण उपाय असतो. काय असतो? शेवटचं शस्त्र म्हणजे रामबाण. रामबाण काढायचा आणि त्या काळाच्या अंगावरती सोडून द्यायचा. भाता भरा हरी रामबाणी. आता कोणी बोलायचं नाही, अगदी हृदयाचे कान करायचे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी. एवढा सुंदर सोपा सरळ अभंग सेवेकरता निवडण्याचं कारण वैकुंठवासी नारायण काकांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. 1च वर्ष झालं ना. सगळे आदरानं त्यांना काका म्हणायचे. बरोबर. आयुष्यामधून एखादा माणूस निघून जाणं वाटतं तेवढं सोपं नसतं. एक माणूस निघून जातो आणि सगळी नाती तुटून जातात. महाराज, आपल्या आयुष्यामधून समजा एखाद्याचा वडील निघून गेला असेल तर फक्त वडील निघून जात नसतात, त्या भावाचा भाऊ निघून जात असतो, पत्नीचा असणारा पती निघून जात असतो, नातवांचा आजा निघून जात असतो, पै पाहुण्याचा सगळ्यात जवळचा स्नेह निघून जात असतो आणि एखाद्याचा जीवलग मित्र निघून जात असतो. महाराज, या जगामध्ये एक माणूस मरणं म्हणजे 1000 नातं तुटण्यासारखं आहे. आणि गेल्या वर्षी याच अंगणामध्ये काकांचं पार्थिव मांडलं असेल, याच अंगणामध्ये शेवटची आंघोळ घातली असेल काकांना. लेकी रडल्या असतील दोन्ही. तिन्ही मुलांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. महाराज, हे सांगतो एवढं सोपं नाही. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपली माणसं जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. मला सांगायला जरा सोपं जाते, मात्र माझ्यावरती ज्या दिवशी वेळ येईल ना, माझ्या घरातला ज्या दिवशी माणूस मरून जाईल ना, त्या दिवशी कळेल मला. महाराज, आयुष्यातून बाप जाणं, भाऊ जाणं, एका पत्नीचा पती जाणं, एखादीचा असणारा 7 जन्माचा जोडा फुटणं एवढं सोपं नसतं. महाराज, आयुष्यातून एखादं नातं निघून जाणं तेवढं सोपं नाही. त्या असणाऱ्या काकांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्याचा आजचा दिवस. वास्तविक पाहायला गेलं तर आयुष्यामध्ये हा कार्यक्रम करणं म्हणजे भाग्याचा दिवस उजडणे. तुम्हाला वाटत असेल मोरेवस्ती मी तर 3रं कीर्तन आज करतोय, पण तुम्हाला वाटत असेल परत परत इथं कीर्तन ऐकण्याची संधी आपल्याला भेटते. हे बाकी काही नाही, हे असणारे काकांचं पुण्य फळाला आलंय. थोडासा आवाज द्या, बेस द्या. काकांच्या आयुष्यात जो काही पुण्याचा मार्ग त्यांनी केला असेल, काकांनी आजपर्यंत केलेली जोड ही दुसऱ्याला जोडण्यासाठी धडपडले असतील, दुसऱ्यांची नाती टिकवण्याचा प्रयत्न केले असतील. नवे त्या असणाऱ्या रेल्वेमध्ये कामाला होते. रेल्वेमध्ये लोखंडी कारखान्यात कामाला असणं सोपं नाही. अखंड काबाड कष्ट करून सुद्धा माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलं. आणि तुम्हाला वाटत असेल हा परिवार इथं कीर्तन करतोय, हा भाविक आहे, श्रद्धाळू आहे, हे कशावरून? इको कमी करायचा, कमी करा, अगदी कमी करा. कारण माणसाचे 2च कान आहेत. उगाच 7-7 वेळा आवाज आल्यानंतर त्यांना बरं वाटणार नाही. कारण माणसाला एकदा सुद्धा ऐकण्याची सवय
नाही, अजिबात नाही. अखंड आयुष्यभर परमार्थ केला असावा, कुठंतरी भक्तीचा मार्ग धरला असावा. पुण्याचा मार्ग केल्याशिवाय हा संचय आपल्या जीवनामध्ये येत नाही. आज पाहिलं तर त्यांनी अखंड आयुष्यभर या असणाऱ्या परिवारासाठी धडपड केली. इथं येण्याचं आयोजन प्रयोजन येण्याचं कारण असं तर पुण्याचा संचय असावा लागतो. महाराज, हे पुण्य नेमकं किती दिवसांनी फळाला येतं? महाराज, एका जन्माचं पुण्य लावेल? आमच्या जीवनामध्ये कीर्तन घडावं वाटतंय. आम्ही मेल्यानंतर आमच्या श्राद्धाला, तिसऱ्याला, नवे 10व्याला प्रवचन घडावं, कीर्तन घडावं, भजन घडावं वाटते. याला किती दिवसाचं पुण्य लागतं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केले, देवाया विठ्ठले कृपा केली. बोला, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्माचं पुण्य आज काकांचं फळाला आलं. पुण्य फळले भवत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मी तो तैसा, संत चरण पावलो. आपल्याही दारामध्ये अशीच कीर्तनाची पावलं जर तुम्हाला वाटत असेल करावी तर योग्य जोडी केली पाहिजे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, जोडणं सांगणारा अभंग आहे. वास्तविक पाहायला गेलं तर इथं आलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणार आहे. बरं, इथं आलेला प्रत्येक माणूस जोडतच चाललाय, तरी सुद्धा जोडणं सांगणं हे वेड्याचं काम नाही. जोडणं चुकतंय कुठंतरी, आपल्याला जोडणं कळलं पाहिजे. काय जोडावं, कुठं जोडावं एक कळत नाही, म्हणून आजचा अभंग आहे. वास्तविक पाहायला गेलं तर माणसाचं आयुष्य राहिले थोडं. माणसाला एकूण आयुष्य किती? कोण म्हणलं 500 वर्ष? किती वर्ष? 100 वर्ष आयुष्य. बरं, 100 वर्ष कदाचित एखादा माणूस जगतो. किती? 100च्या वर पण जाणार आहेत, पण जुनी खोड आहेत. हा, जुनी माणसं अगदी चांगलं चुंगलं खाल्लेलं असतं त्यांनी, बरं का, तुपातलं वगैरे, त्याच्यामुळे ते जगतात. आताची पोरं किती वर्ष जगतात? कधी मरतील सांगता येत नाही. बरं, मला सांगा, पूर्वीच्या काळात हार्ट अटॅकचं प्रमाण किती होतं? मी तर म्हणतो नव्हतंच. एखादा माणूस कधीतरी हार्ट अटॅकनं जायचा. आता कुणालाही हार्ट अटॅक येऊ शकतो. चांगले चांगले खेळाडू सुद्धा हार्ट अटॅकने गेले, खेळता खेळता गेले. आपण तर एवढा व्यायाम करतच नाही. आपली सुद्धा गॅरंटी नाहीये. इथं बसल्या बसल्या जावं लागेल, पण इथं काळाची सत्ता नाही. इथं
काळ गुलाम सराम करी तुकया घरी राबत असे. हा संतांचा दरबार आहे. या दरबारात काळाला अजिबात थारा नाही. जे ते कीर्तनाची जागा तिथे देव असे उभा, पांडुरंग उभा असतो. भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करत असतो. पण खरं सांगा, इथून आता मी जाताना व्यवस्थित घरी जाईन को जाताना नाही सांगते. नाही ना सांगता येत. म्हणजे मरू दे, मी मेलो तर जाताना. महाराज माझं सोडा, तुम्ही बसल्या बसल्या इथं बसला. तुम्ही मला सांगा, तुम्ही सुद्धा व्यवस्थित जाऊ शकता का? सांगता येत नाही महाराज. बरं का, कोणी दिवस येईल कैसा नाही ते हाच हा बरवसा. माणसाच्या आयुष्याची गॅरंटी नाही. माणूस जन्म फुकट घेतो, तसा मृत्यू सुद्धा त्याला फुकटच आहे. जसे पकवास घेतला की गट्टा फुकट आहे. बरं का, कळतंय ना तुम्हाला? टाळ घेतला की त्याला पट्टा फुकट आहे. तसं जन्म घेतला की त्याला मृत्यू सुद्धा फुकट आहे. मृत्यू येणारच आहे. एखादा म्हणेल मी लय श्रीमंत आहे, मी कशाला मरेल? अरे श्रीमंत असला आणि गरीब असला मरावंच लागेल. येत नाही उरले अवतार, येत नाही उरले अवतार, येते अवतार, येत नाही उरले अवतार. येत पामर जीव किती, जीव किती, येत पामर जीव किती, जीव किती. येत नाही उरले अवतार, येत नाही उरले अवतार, अवतार. इथ नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं श्रीमंताला सुद्धा मरावं लागणार आहे आणि गरीबाला सुद्धा मरावं लागणार आहे. तसं गरीबीन श्रीमंत म्हणजे फार मोठा फरक नाही. गरीबाला सुद्धा ओझं व्हावंच लागतं आणि श्रीमंताला सुद्धा ओझं व्हावंच लागतं. इथं सगळी ऐकणारी माणसं आहात. गरीबाचं ओझं पाठीवरती असतं आणि श्रीमंताचं ओझं म्हणा की पोटावरती असतं. गरीब फळतो, पाठीवरची पिशवी भरण्यासाठी गरीब धावतो आणि श्रीमंत धावतो पोटावरचं वजन कमी करण्यासाठी. माणसाच्या आयुष्यात गरिबी श्रीमंती बाकी काही नाही. आजच्या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्हाला दाखवू का? ज्या माणसाला मेडिकल मधली गोळीच खावी लागत नाही ना, त्याच्या एवढा श्रीमंत या जगात कोणी नाही. ज्याचे शरीर चांगलं आहे, ज्याची प्रकृती चांगली आहे. बरं का, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले परब्रह्म, शरीरे साधले परब्रह्म. ज्याचं शरीर चांगलं आहे ना, जगातला सगळ्यात श्रीमंत तोच माणूस आहे. महाराज, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जोडत असतो. आम्ही आजपर्यंत प्रयत्न करतो. आम्ही जन्माला आलोय ना, एक दिवशी मृत्यू होणार आहे. मृत्यू येण्या अगोदर काहीतरी जोडलं पाहिजे. महिला मंडळ तुम्ही जोडता का? काय काय जोडता हो? नाथी जोडण्याचं काम कोणाकडे असतं? म्हणजे ते आहेर देणं, पाहुणचार करणं कोणाकडे असतं? तुमच्याकडेच असतं ना. मग ते नाथी जोडण्याचं काम कोणाकडे असतं? बरं, छन्नी आणि हातोडीचं तुम्हाला माहिती आहे का? छन्नी आणि हातोडी म्हणजे काय करते? तोडते. तसं आपल्या घरात एखादी छन्नी, तुम्ही मोठ्याने म्हणला असतेच, छन्नी काय करते हो? एकदा मी त्या असणाऱ्या लोहाराच्या भात्यावरती गेलो, त्याला विचारलं, अरे ही छन्नी नवीन दिसते, तो असणारा हातोडा नवीन दिसतो, तो घन सुद्धा नवीन दिसतोय, मात्र ती आयरन जुनी दिसते रे. त्याने गोड उत्तर दिलं मला, महाराज छन्नी तोडण्याचं काम करते, तोडून 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 ती स्वतः सुद्धा तुटून जाते. हातोड सुद्धा घाव घालण्याचं काम करतो, घाव घालून 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 तो सुद्धा तुटून जातोय गड्या. अरे त्याला म्हटलं ही आयरन तर जुनी दिसते, त्याचं कारण काय? महाराज ती आयरन साधी नाही, आत्ताची नाही, माझ्या आजा पंजाच्या काळातले. आमची आयरन काय करते? जोडण्याचं काम करते.
काय करते ऐरण? तुम्हाला ते गाणं पाठ असेल बघा. ऐरणीच्या देवा तुला वाहू दे, आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे, राहू दे, आभाळागत माया तुझी राहू दे. बर काही नाव कुणाचं आहे काही तर काही एक पण नाही. का नाही हो? काही नाव का नाही? काही नाती तोडली. इथं एखादीच तरी कौशल्य नाव असेलच. बऱ्याच जणीचं कौशल्य नाव आहे, पण ते का नाव घेतलं जातं? तर कौशल्याने नाती जोडण्याचं काम केलं. काही तोडत होती. तोडणाऱ्या माणसाची नावं ढाब्याला सुद्धा नाहीत. दुःशासनाचा ढाबा कुठे ऐकलाय का तुम्ही? अजिबात नाही. बाबा का ढाबा ऐकला असेल, दुःशासनाचा ढाबा अजून नाही महाराज. या जगात तोडणाऱ्याला अजिबात किंमत नाही, म्हणून त्या कौशल्याचं नाव घेतलं जातं. कौशलीचा रामबाई, कौशलीचा राम इकू द्यायचा. कौशलीचा रामबाई, कौशलीचा राम, कबीराचे इनी तोषेले, कबीराचे विनी तोषेले. कौशलीचा राम, कौशलीचा रामबाई, कौशलीचा राम, कौशलीचा राम. जोडायचं काम करायचं. खरं सांगा मला, जी महिला घरात जोडण्याचं काम करत असते तिला त्रास असतो का आनंद असतो? अख्खं घर तिला त्रास देत. जी जोडत ना त्याला मात्र भरपूर त्रास आहे. अरे दादा, गाताना विकू वाढवायचा लागा दादा, बोलताना कमी करायचं प्लीज. पाया पडून तुझ्या बरं का. विठाला आपण सुद्धा जोडण्याचं काम करायचंय. जोडणाऱ्याला फार किंमत आहे. एखाद्याला तोडायला सांगितलं, एखाद्याला सांगितलं झाडाचं पान तोडून आण, सहज तोडून आणून देईल. मात्र त्याला जर परत जोडायला सांगितलं तर परत जोडता येणार नाही. तोडणारा अंगुलीमान होता. अंगुलीमान बोट तोडायचा आणि गळ्यात अडकवायचा. सोप आहे, पण तीच बोट जोडणं अवघड आहे ना. तसं आपल्या आयुष्यामध्ये तोडणं सोप आहे. म्हणून नाते तोडू नका गड्या. आज भावाची भांडणं होतात. दुःख वाटतं या गोष्टीचं. एका आईच्या खुशीत जन्माला आलेली लेकरं असणाऱ्या 2 रुपयासाठी बर का, ईदभर जागेसाठी आयुष्याचं वैर पत्करतात. हिश्श्यासाठी आता बहीण झुंजायला लागली आपल्या भावासोबत. दुःख वाटतं या गोष्टीचं. कारण पूर्वीचा काळ कसा होता, अगदी आनंदानं लोक राहायची. का? पूर्वी काहीच नव्हतं. आपलं खायचं प्यायचं मस्त गोड राहायचं. पूर्वीचा जमाना सांगतो, छपराचं घर असायचं. घरामध्ये माणसं असायची 10. झोपायला जागा पुरत नव्हती. जशी झोपायला जागा पुरत नव्हती ना, तसा हृदयात आनंद सुद्धा मावत नव्हता. एवढा आनंद घरात होता. एवढी प्रेमाची माणसं होती. महाराज आता भली मोठं घर झाली बरं का, मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या, पण घरात किती माणसं राहिली? 3. कोण म्हणलं 20-20 माणसं आहेत? हा अजिबात नाही. एका घरात 3च माणसं आहेत. आई, वडील आणि मुलगा. झालं लग्न पोराचं तर 4. अन्यथा नाही. तरी सुद्धा पोरगा बापाचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, नवरा बायकोचं ऐकत नाही, बाप पोराचं ऐकत नाही. सगळी दुविधा अवस्था झाली महाराज. पूर्वीचा असा काळ होता. पूर्वी घरात पैसा कमी होता, आनंद जास्त होता. आज पैसा भरपूर आला, आनंदाला जागाच राहिली नाही महाराज. आयुष्यामध्ये आनंद आपण स्वतः हरवला. त्याचं कारण आपण पैशामध्ये आनंद शोधायला लागलो, जमिनीमध्ये आनंद शोधायला लागलो, आपण इतरांमध्ये दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद शोधायला लागलो. म्हणून आपण दुःखी झालो. महाराज, हे बाकीचं जोडत बसण्यापेक्षा आयुष्याचं कल्याण करणारं जोडलं पाहिजे. मी तर म्हणतोय माणसानं आयुष्यात लई माणसं जोडण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. 1000 माणसं जोडण्यापेक्षा फक्त माणसानं 4 तरी माणसं जोडावी, म्हणजे मेल्यानंतर उचलाय तरी कामाला येतील.
काही लोकांची अवस्था अशी होती त्या कोरोनाच्या काळात, उचलून न्यायला माणसं नव्हती, ओढत नेलं, गाडीत नेलं, फरफडत नेलं, नवे नवे तिथं जाळून टाकलं, सोडू दिली माणसं. का? आपली रक्ताची माणसं सांभाळली नाहीत ना. म्हणून आयुष्यात जोडायचं असेल ना तर आयुष्यात हक्काची 4 माणसं जोडा. मित्र म्हणतो नाही जोडता आला तुम्हाला 4 माणसं, आपल्या संकटाच्या काळात आपल्या पुढं असणारा मित्र आणि आपण सुखात असणारा, आपल्या पाठीमाग असणारा मित्र एक तरी जोडावा ना हक्काचा. आणि असा मित्र जर आयुष्यात असेल तर मला वाटत नाही त्याला दुःख कधी येईल आणि आयुष्यात कधी व्यर्थ मार्गाला सुद्धा जाणार नाही. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, जर असेल जवळी मित्र मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. पण खरं सांगतो मैत्री सुद्धा जपून केली पाहिजे. मित्र जोडत असताना सुद्धा लक्षात ठेवा, असतील तुम्हाला 31 डिसेंबरला बोलवणारे मित्र, असू द्या, असले पाहिजेत मित्र, असायलाच पाहिजे. पण खरं सांगतो पापात नेणारा एक सुद्धा मित्र नसावा, पाप करायला लावणारा एक सुद्धा मित्र नसावा. नवे नवे त्याच मित्रानं म्हणावं, अरे 31 डिसेंबर आहे, आज संध्याकाळी ये, 9 वाजता बरोबर ये. संध्याकाळी आपल्या मंदिरामध्ये त्या असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात भजनाचा कार्यक्रम ठेवला. त्या मित्रानं म्हटलं पाहिजे, चल आज 31 डिसेंबर आहे, संध्याकाळी जाऊन रातच्या 12ला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ. त्याच असणाऱ्या पोरानं, त्याच मित्रानं म्हणावं, चल देहूची वारी करू, आळंदीची वारी करू, त्या बाळूमामाची वारी करू, म्हटलं पाहिजे ना त्या मित्रानं. आणि असा मित्र असल्यानंतर वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. नका जाऊ रे, आज 31 डिसेंबर आहे. अरे दारू पिऊन कुठं नवीन वर्षाचं सुरुवात करतात, व्यर्थ मार्ग येऊ. आणि ही बाहेरच्या देशाची संस्कृती आपल्यात घ्यायला लागली. त्या इस्कॉन टेम्पल मध्ये जा, धोत्र घालून ती असणारी परदेशातली मुलं त्या राधे कृष्ण भजनावरती तल्लीन होऊन नाचतात, हरिनामाची प्याली पितात. आणि आपली पोरं पहाट होईपर्यंत उठतच नाहीत. महाराज पोरांना सांगायला पाहिजे, सुके सेवू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा, नोये मग बाधा काळ दूत यमाची. सुखे सेवू ब्रह्मानंद राम नाम गाऊ सदा, नोये मग बाधा काळदूत यमाची, काळदूत यमाची. सुखे सेवू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा, आनो हे मग बादा. 31 डिसेंबरला जर भजन केलं ना, आनो हे मग बादा काळदूत यमाची, करू वासुदेव स्मरण. येणे तुटे रे बंधन